मध्ये नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या हसनाळ गावामध्ये काल जोरदार पाऊस झालेला आहे आणि या गावामध्ये अद्याप पाणीच पाणी आहे। ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर, या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार हे पाण्यामध्ये गेलेले आहेत असंच म्हणावं लागेल। सध्या काय स्थिती आहे, तुम्ही कोणत्या गावात आहात? निश्चित वृषाली, आपण जर बघितलं तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळा रावणगाव या परिसरात जेथे काल जोरदार पाऊस झाला त्यामुळे या दोन्ही गावासह अनेक गाव पाण्याखाली होते। काल 256 लोकांना एसडीआरएफ पथकाच्या वतीनं सुखरूप ठिकाणी हलवण्यात आले आणि आता मी हसनाळा गावात आहे। आपण बघतो या गावातील विदारक परिस्थिती आहे, अनेकांचे संसार उडालेत, अक्षरशः घरं जे आहेत ते पुराच्या पाण्यामुळे जमीनदोस्त झालेत आणि आता या घरात वाचलेलं संसारोपयोगी साहित्य घेऊन जाण्यासाठी या नागरिकांची आपण धडपड पाहतो, महिलांची आपण धडपड पाहतो। लोकांच्या डोळ्यात जे आहे ते अक्षरशः अश्रू निर्माण झालेत। खरं तर लेंडी प्रकल्पामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवल्याचा आरोप सुद्धा गावकऱ्यांचा आहे आणि अशापर्यंत जे आहे ते या ठिकाणी मोठं नुकसान झालं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने जे आहे ते 2 दिवसापूर्वी अतिशय व्यवस्थित बसलेले हे गाव होतं, मात्र आता जे आहे ते संपूर्ण गाव अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। हजारो हेक्टरवर जे आहे ते शेती पिकात सुद्धा नुकसान झाले, मात्र या उपर जाऊन जे अनेकांचे आयुष्य या पुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेत आणि हेच ते विदारक चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। आणि आता घरात जे आहे ते संसारोपयोगी साहित्य सगळे भिजले, मात्र ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तरी किमान भविष्यात वापरण्यासाठी कामी यावेत यासाठी ही लोकांची धडपड आपण या ठिकाणी पाहतोय। आणि हे सगळे लोक जे आहेत ते आता राहिलेल्या वस्तू सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर पशुधनात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। खरं तर आर्मीची टीम सुद्धा आज जे आहे ते मुखेड शहरात दाखल झाली, त्यांच्या वतीने सुद्धा बचाव कार्य करण्यात येणार आहे। त्याचबरोबर रोगराई पसरू नये म्हणून त्यासुद्धा उपाययोजना प्रशासनाच्या वतीने केल्या जाणार आहेत। मात्र अशा पद्धतीचे विदारक चित्र आहे, हे संपूर्ण गाव जे आहे ते या पुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हे नागरिक आपले भांडेकुंडे जे सुरक्षित ठिकाणी हलवताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अशा सामान्य लोकांच्या गावकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकतो का? त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या, त्यांच्यावर काय बेततंय ते आपल्याला जाणून घ्यायचंय। निश्चितच आपण बघतोय ही जी तरुणी होती जे राहिलेलं सामान घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल, कशा पद्धतीने तुमचं नुकसान झाले? काल महापूर आला होता। महापुरामध्ये आमच्या घरामधले सगळे डाळी खायचे सगळे ज्वारीचे ते सगळे पोते वाहून गेलेले आहेत। जेवण करायला काहीच नाही। आम्ही माळाला जाऊन सुखरूप ठिकाणी पोहोचलो आहोत। काय घरात काही उरलं का नाही? काहीच नाही, घर पडलंय, सगळं नाश झालं। खायच्या डाळी दुळी गहू तांदूळ तेल आम्ही जे किराणा आणल्या होता ते सगळं गेल्या। आता आम्हाला काहीच नाही, लोकांना जे आणून दिलं तेच खाल्या। लेंडी प्रकल्पामुळे हे सगळं झालंय असं तुमचा आरोप आहे, काय नेमकं? लेंडी प्रकल्पामुळे सगळं झालंय। तिडके साहेबांना आमचं सगळं नाश केले। आम्ही 3 वाजता फाटे काल एवढ्या पाण्यात उघडले। आमचं अन्न नाही खायला, आम्हाला कपडे नाहीत। आम्ही काल आंघोळ करणार ह्याच कपड्यावर राहिलेले आहे का अन्न नाही। जे लोक दुसऱ्याने खिचडी दिले त्याच खाऊन आता आम्हाला अन्न खायला नाही। सरकारनं काही करून मदत करावी। हे सगळं लेंडी प्रकल्पामुळे तिडके साहेबांमुळे सगळं झाले। साहेबांना पारावर खून केलं की 30% पाणी येते म्हणून 30% नाहीये, 80%च्या वरी पाणी भरलेलं आहे। तर काहीच कागदपत्र काहीच नाही। आमचं घर सगळं पडले आहे, काहीच नाही आमचं। आता एका कपड्यावर आहो, आम्ही आंघोळ केलं नाही, काही नाही खायला, अजून काही नाही। 10 वाजले तर आम्ही अजून काहीच खाल्लेलं नाही, कोणीच आम्हाला मदत करायला येत नाही। ज्ञानेश्वर, महिलांच्या काय भावना आहेत तेही आपल्याला जाणून घ्यायचं। लाईट नाही, काय नाही, पूर्ण नसला काहीच रस्ते नाहीत, काही नाही। निश्चित काय म्हणत होता तू? बघायला सुद्धा कोणी येत नाही, आम्हाला खायला सुद्धा काही नाही। लोक दुसऱ्या जवळच्या गावचे खायला आणून दिलेत, पाणी पियायला आणून दिलेत, तेव्हा काल पिल्या आम्ही, खाल्या, अंगावरल्या कपड्यावर गेल्या। कपडे सुद्धा बदलायला आम्हाला कपडे नाही गेले, इथंच राहून गेले सगळं। कागदपत्र सुद्धा आमच्या जवळ नाही, काहीच नाही, आधार कार्ड नाही, काहीच नाही, सगळं। महिला येतं यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। काय बोलावं आता, सगळे पाण्यात गेले साहेब। काय म्हणू आता, काय बोलू, सगळं खायला काय अन्न नाही, सगळं पाण्यात पडलंय। काय नुकसान झालंय तुमचं? सगळं झालं, काहीच नाही, अन्न नाही खायला। डाळीपासून सगळे भांड्यापासून सगळं गेलंय पाण्यामध्ये। एकी पाणी येऊन गेलं जीव। काहीच राहिलं नाही घरामध्ये, एवढं अन्न नाही खायला। काय सांगा साहेब, आता काय मागणी काय? आता काय देत्या तुम्ही, आम्हाला देऊन टाका, काय करावं आता। काय दिलेले घ्यावं लागते की बाळाला काय सांगावं आता, काहीच नाही आमच्यात, एवढा अन्न नाही। काय करावं? बघतोय अक्षरशः यांच्या डोळ्यात जे ते अश्रू दाटलेले पाहायला मिळतात। या महिला सुद्धा आपल्या ठिकाणी आक्रोश पाहायला मिळतात।
अर्ध्या रात्री पाणी येऊन आमच्या गावाला पाराला पाणी येते म्हणलं तर गाव बुडून गेले आमचं. पाराला पाणी येते म्हणलं तर तुम्ही सुद्धा या सगळ्या पुराच्या पासून सामान काढत होते, काय सांगा? पाणी सगळं गेलंय. काय करा साहेब, खायला काय नाही, पोटाला काय नाही, अन्न नाही, पाणी नाही. आजी काय म्हणत होत्या?